देवेंद्र फडणवीस यांचं खातेनिहाय मंत्रिमंडळ संपूर्ण आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कोणतं पद कोणाला दिलंय संपूर्ण एकाच व्हिडिओ A to Z तुम्हाला माहिती भेटणार आहे या व्हिडिओमध्ये. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यानंतर कुणाला कुठलं खातं मिळणार याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली होती. अखेरीस 22 डिसेंबरला हिवाळी आधी संपल्यानंतर रात्री उशिरा खाते वाटप जाहीर झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपद स्वतःकडेच ठेवले आहे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खाते दिलं आहे. तर दुसरे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांच्याकडे पुन्हा एकदा अर्थमंत्रीपद देण्यात आलेलं आहे. 23 नोव्हेंबर 2023 रोजी महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागल्याच्या आठवड्यानंतरच मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर जवळपास 2 आठवड्यांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यानंतर हिवाळी अधिवेशनाच्या रूपाने एक अधिवेशन संपल्यानंतर खाते वाटप जाहीर झालं. आता महाराष्ट्रात पूर्ण मंत्रिमंडळ अस्तित्वात आलेलं आहे. कुणाच्या वाट्याला किती मंत्रिपद आलेले सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने भाजपकडे मुख्यमंत्रीपद, तर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे शिवसेना हे उपमुख्यमंत्री आहेत. तर भाजपकडे 16 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपद आहेत. तर शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्याकडे 9 कॅबिनेट आहेत आणि 2 राज्यमंत्रीपद आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडे 8 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रीपद आहे. त्याच आमदारांना कोणते मंत्रिपद दिले बघूया. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात 2 उपमुख्यमंत्र्यांसह एकूण 39 मंत्री असतात. त्यातील पक्षनिहाय मंत्रिपद कुणाला मिळाली आणि कुणाला कोणती खाती मिळाली हे आपण जाणून घेऊया. महायुती सरकारचे 3 प्रमुख नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत. त्यांच्याकडे कोणती खाती असतील यावरून सत्तेत कोण वरचढ ठरेल याचा अंदाज ठरला होता. गृह आणि अर्थ खात्यावरून रस्सीखेच सुरू होती, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. बघूया कुणाला कोणतं खातं देण्यात आलेलं आहे. तर देवेंद्र फडणवीस यांना गृह खातं देण्यात आलेलं आहे. तसेच त्यांच्याकडे ऊर्जा मंत्री सुद्धा त्यांच्याकडेच आहे. कायदा, सामान्य व्यवस्थापन, माहिती आणि इतर शिल्लक खाते जेवढे आहेत तेवढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत. तर दुसरे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेला आहे नगर विकास आणि गृहनिर्माण, सामाजिक उपक्रम. आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थमंत्री आणि नियोजन आणि उत्पादन शुल्क हे महत्वाचे पद देण्यात आलेले आहेत. खात्याबाबत सुद्धा काही आश्चर्याचे धक्के पाहायला मिळाले आहेत. विशेषतः पहिल्यांदाच मंत्री झालेल्या माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषी मंत्रालयाची धुरा देण्यात आली. तर शिवेंद्रराजे भोसलेकडे सार्वजनिक बांधकाम विभाग देण्यात आलेले आहे. तर चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल मंत्री हे पद देण्यात आलेलं आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांना जलसंपदा, गोदावरी कृष्णा खोरे विकास महामंडळ हे खातं देण्यात आलेलं आहे. तर 3 नंबरला आहेत हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण हे खातं देण्यात आलेलं आहे. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांना उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण संसदीय कामकाज मंत्रिपद देण्यात आलेलं आहे. तर गिरीश महाजन यांना आपत्ती व्यवस्थापन हे मंत्रिपद देण्यात आलेलं आहे विदर्भाचं. गुलाबराव पाटील यांना पाणी पुरवठा मंत्री करण्यात आलेला आहे. तर गणेशराव नाईक यांना वन मंत्री हे खातं देण्यात आलेलं आहे. दादासाहेब भुसे यांना शालेय शिक्षण हे दिलेलं आहे. तर संजय राठोड यांना माती व पाणी परीक्षण हे खातं देण्यात आले आहे. तर सध्या चर्चेत असलेल्या धनंजय मुंडे यांना अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण असे खाते भेटलेले आहेत. तर मंगल प्रभात लोढा यांना कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन हे खातं मिळालेलं आहे. तर उदय सावंत यांना उद्योग व मराठी भाषा हे खातं मिळालेलं आहे. तर जयकुमार रावल यांना विपणन प्रोटोकॉल हे खातं मिळालेलं आहे. तर आदित्य तटकरे यांना महिला व बाल कल्याण विकास मंत्री झालेले आहेत आदित्य तटकरे. तर शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. नेक्स्ट आहेत माणिकराव कोकाटे यांना कृषी मंत्री पद दिलेले आहे. ते पहिल्यांदाच मंत्री झाले आणि त्यांना पहिल्यांदाच माणिकराव कोकाटे यांना कृषी मंत्री पद देण्यात आलेलं आहे. नंतरचे आहेत जयकुमार गोरे यांना ग्रामविकास पंचायत राज देण्यात आलेला आहे. तर नरहरी झिरवाळ यांना अन्न व औषध प्रशासन हे मंत्रिपद देण्यात आलेलं आहे. तर संजय सावकर यांना कापड देण्यात आलेलं आहे, कापड मंत्री पद देण्यात आले आहे. तर संजय शिरसाट यांना सामाजिक न्याय हे देण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रताप सरनाईक यांना वाहतूक मंत्रिपद देण्यात आहे. तर भरत गोगावले यांना रोजगार हमी आणि फळ उत्पादन हे खातं देण्यात आले आहेत. तर नेक्स्ट आहेत मकरंद पाटील यांना मदत व पुनर्वसन हे देण्यात आलेले आहे. तर नितीश राणे यांना मत्स्य आणि बंदरे यांच्याकडे सोपवण्यात आलेले आहे. तर नेक्स्ट आहेत आकाश फुंडकर यांना कामगार मंत्री केलेला आहे. तर 26 नंबरचे आहेत जे बाबासाहेब पाटील यांना सहकार मंत्री करण्यात आलेले आहे. तर 27 नंबरचे प्रकाश आंबेडकर यांना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री केलेला आहे.
आरोग्यमंत्री अर्थात यांना केलेला आहे प्रकाश आंबेडकर यांना. तर 28 नंबरला आहेत पंकजा मुंडे यांना पशुसंवर्धन, पर्यावरण आणि वातावरण बद्दल मंत्रिपद देण्याला आहे. 29 बघूया अतुल सावे यांना ओबीसी विकास, दुग्ध विकास आणि ऊर्जा नूतनीकरण हे मंत्रिपद देण्यात आलेलं आहे. तर 30 नंबरचे आहेत अशोक उईके यांना आदिवासी विकास मंत्रिपद देण्यात आलेलं आहे. तर 31 आहे शंभूराज देसाई पर्यटन, खान व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्री पद यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. तर 32 आहेत आशिष शेलार माहिती व तंत्रज्ञान. 33 नंबर दत्तात्रय भरणे क्रीडा व अल्पसंख्याक विकास व ऑकॉफ मंत्री यांच्याकडे देण्यात आले. तर हे होते कॅबिनेट मंत्री. तर आता राज्यमंत्री आणि त्यांना खाते कोणती देण्यात आली आहेत बघू. तर 1 नंबरला आहेत माधुरी मिसाळ यांना देण्यात आलेले आहे सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण अशा प्रकारचे खाते माधुरी मिसाळ यांना देण्यात आले आहेत. तर 2 नंबरचे आहेत आशिष जयस्वाल यांना अर्थ आणि नियोजन, विधिक न्याय असे 3 खाते देण्यात आलेले आहेत. तर मेघना बोर्डीकर यांना सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण आणि पाणी पुरवठा अशा प्रकारचे 3 पदे देण्यात आलेले आहेत, 3 खाते देण्यात आलेले आहेत. इंद्रनील नाईक यांच्याकडे आहे उच्च आणि तंत्र शिक्षण, आदिवासी विकास आणि पर्यटन. 5 नंबर आहेत योगेश कदम तर गृह राज्य शहर यांच्याकडे दिलेत आहे. 6 नंबरला पंकज भोयर गृहनिर्माण खाते यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणित महायुतीला प्रचंड बहुमत 237 जागा मिळाला. भाजपला 132, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 57, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या होत्या. अशा मिळून टोटल 237 जागा त्यांना आल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या होत्या. काही अपक्षांनी महायुतीला पाठिंबा दिला. गेल्या काही दशकात भाजपप्रमाणे एखाद्या पक्षाला किंवा महायुतीप्रमाणे एखाद्या युतीला पहिल्यांदाच इतकं प्रचंड बहुमत मिळाले आहे. त्यामुळे महायुतीतील सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र तर हे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधी होण्याच्या आठवडा उठून गेला होता. यासाठी एकनाथ शिंदे यांची नाराजी कारणीभूत असल्याचं म्हटलं गेलं होतं. मात्र अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी पार पडला. या शपथविधीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडत नव्हता. 2 आठवडे व्हायला झाले. आता हिवाळी अधिवेशन संपलं. अधिवेशन संपल्याच्या अखेरीस हे मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आलेला आहे. आणि अशा प्रकारे टोटल 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना सोडून टोटल 39 जणांना जे खाते वाटप केलेलं आहे. तर अशा प्रकारे सर्वांना खाते वाटप झालेले आहेत. आणि टोटल आपल्या आता राज्य मंत्रिमंडळामध्ये 42 देवेंद्र फडणवीस आणि 2 उपमुख्यमंत्र्यांसह 42 मंत्री असणार आहेत या देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये.